तर राज्यात जूनचा 15वडा उलटून गेलाय। अद्यापही पावसानं ओढ दिल्यानं चिंतेचे ढग दाटलेले। शेती कामांपासून पाण्यापर्यंत अनेक प्रश्नांच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत आहेत आणि यातच जूनच्या पहिल्या 2 आठवड्यात राज्यात 69% पावसाची तूट नोंदवली गेली आहे। यानंतरही पुढचे काही दिवस मान्सूनचं मार्गक्रमण संथ गतीनंच राहण्याचा अंदाज आहे। राज्यात 18 जून नंतर मान्सूनचा प्रवास पुन्हा एकदा सुरू होईल अशी शक्यता हवामान विभागानं रविवारी वर्तवली आहे। तर यंदाचा मान्सून हा मुंबईकरांना अक्षरशः रडवणार आहे, कारण 2019 आणि 2023 सालचा रेकॉर्ड तो मोडेल का अशी शंका व्यक्त केली जाते। कारण मान्सूननं 11 जूनच्या आगमनाची तारीख तर हुकवलेलीच आहे। 2006 साली 31 तारखेला आगमन झालेलं, 2023 साली मान्सूनचं 25 जून रोजी आगमन झालेलं। त्यामुळे यंदा मुंबईत 20 जूनच्या आधी पावसाची शक्यता कमीच आहे। 2010 आणि 2022 साली मान्सूनचं 11 जून रोजीच बरोबर आगमन झालेलं होतं। मात्र यंदा आता 2023 सालचा रेकॉर्ड मोडला जातो का 25 जूनचा, हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर या पावसानं फक्त महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशाची चिंता वाढवलेली आहे। 15 जून पर्यंतची जर आकडेवारी बघितली तर भारतामध्ये सरासरीपेक्षा 32% कमी पाऊस पडलाय आणि महाराष्ट्रामध्ये तर स्थिती अधिक गंभीर आहे। भारतात सरासरीपेक्षा 32% आणि महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 72% कमी पाऊस पडलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्थिती गंभीर आहे आणि भारतात सुद्धा समाधानकारक नाहीये। सरासरीपेक्षा 32% कमी पाऊस पडलेला आहे। तर पावसानं ओढ दिल्यानं नाशिककरांवर पाणी टंचाईचं संकट अधिक गडद होत चाललेलं आहे। पुढील आठवड्यापासून नाशिक शहरात आठवड्यातनं 1 दिवस पाणी कपात होण्याची शक्यता आहे। मनपा पाणी पुरवठा विभागाचा प्रस्ताव आता तयार झालाय। आयुक्तांची जर मंजुरी मिळाली तर लगेचच पाणी कपातीबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो। राज्य शासनाकडून 31 ऑगस्ट पर्यंत उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च सुधारणा देण्याच्या सूचना सुद्धा आहेत आणि शेती आणि इतर बिगर गरजेच्या वापरासाठी पाण्याचं आवर्तन सुद्धा कमी करण्याचा विचार सुरू आहे।